मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड, शिंदे गटाला हादरवणारी आणि शिंदे गटाला सगळ्यात मोठा दणका देणारी बातमी। शिंदे गटाचे नेते अखेर झाले अपात्र, झाली सगळ्यात मोठी कारवाई। शिंदे सेनेला बसला मोठा झटका। उद्धव ठाकरेंशी आणि शरद पवारांशी पंगा घेणं अखेर पडलं महागात। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोण कोण नेते झाले अपात्र, त्या अपात्र नेत्यांच्या नावासह यादी अखेर आली समोर। महाराष्ट्राच्या राजकारणातलं अखेर सत्य समोर आलं। शिवसेना कोणाची, पक्षचिन्ह कोणाचं, यावरही निकाल काय येणार, या सगळ्या घडामोडींसह महत्त्वाची बातमी मित्रांनो आता समोर येत आहे। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाकडे ज्या निकालाची वाट महाराष्ट्र पाहत होता, अखेर तो निकाल आता येऊन पोचला आणि या निकालाने मात्र शिंदे सेनेला जबर धक्का दिल्याची बातमी अखेर समोर आली आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महाराष्ट्रावर आपलं राजकीय वजन वाढवले, मात्र ते वजन वाढवताना दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना जवळ करून आपला पक्ष वाढवण्याची त्यांच्यावरती जोरदार टीका केली गेली। मात्र त्याच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा बसलेला मोठा धक्का खूप महत्त्वाचा मानला जात आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड केले। त्या बंडामध्ये असंख्य आमदार, असंख्य खासदार यांना घेऊन त्यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली, बंडखोरी केली आणि आजही ती गद्दारी, ती बंडखोरी महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। त्यावेळी त्यांनी आपली शिवसेना आपलीच असल्याचं आणि आपलं पक्षचिन्ह आपलंच असल्याचं त्यांनी देखील जाहीर केलं आणि पक्षावरती, चिन्हावरती स्वतःचा दावा करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंना सगळ्यात मोठा धक्का देण्यात एकनाथ शिंदेंना त्यावेळी मोठं यश आलं। मात्र आता एकनाथ शिंदे यांच्याच अडचणीत मोठी वाढ होऊ लागली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये निकालामध्ये या सगळ्या घडामोडी चालू आहेत। पक्ष कोणाचा, शिवसेना कोणाची, यावरती निकाल येईल। मात्र त्याच्या अगोदरच आता महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंना त्यांच्या पक्षासंदर्भात सगळ्यात मोठी बातमी आता समोर आली असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे धाबे मात्र दणाणल्याची सगळ्यात मोठी घडामोड आता समोर आली आहे। नेमकं काय घडलं आहे, कोण कोण नेते झाले आहेत अपात्र आणि का झाले आहेत अपात्र, पक्षांतर्गत बंदी कायद्यान्वये एकनाथ शिंदेच्या नेत्यांना हा पहिला मोठा झटका बसल्यामुळे शिंदेची शिवसेना मात्र पुरती अडचणीत सापडली आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण अगदी वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला। मात्र अजित पवार सध्या आपल्यातून गेलेत, यामुळे महाराष्ट्रावरती अतिशय मोठं संकट आल्याची चर्चा होती। आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांना मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे। रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी तसे आदेश पारित केले आहेत। नगरसेवक कमल जाधव, नगरसेवक मेजबिन दळवी, असल कादिरी, नगरसेवक पारहीन बशारत, नगरसेवक सुमैया अमदानी, नगरसेवक सारा मसलाई आणि नगरसेवक शाहिद जंजीरकर यांच्यावरती थेट अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे। यामुळे एकनाथ शिंदेच्या 7 नगरसेवकांना आपलं नगरसेवक पद रद्दबातल करण्यात आलं आहे। कारवाई झालेल्या नगरसेवकांवरती पक्षांतर्गत बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या या 7 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा प्रवेश केला होता। या प्रवेशामुळे या पक्षांतर्गत बंदी कायद्यान्वये उल्लंघन झाल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवला आहे। म्हणून 7ही नगरसेवक पद आता रद्दबातल केल्यामुळे शिंदे सेनेला हा पहिला मोठा झटका मुंबईमध्ये बसलेला आहे। यावरूनच आगामी काळामध्ये शिवसेनेच्या संदर्भातील पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीतील सगळ्यात मोठी लढाई एकनाथ शिंदेना इथेच हार पत्करावी लागते का, असं सध्या पहिल्यांदा निकाल समोर येऊ लागला आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे देखील 18 फेब्रुवारी रोजी जो निकाल येईल, त्या निकालामध्ये देखील शिंदे सेनेचे सगळे 40चे 40 आमदार राहुल नार्वेकर यांच्यासह सगळेच एकनाथ शिंदे देखील अपात्र होतील, अशी बातमी सध्या सगळीकडेच पसरत आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तो तगडा झटका बसू शकतो। आता मात्र या 7 नगरसेवकांची नगरसेवक पद गेल्यामुळे शिंदे सेनेची मात्र झोप उडाली आहे। आगामी काळात राज्याच्या राजकारणात काय घडतं ते आपण पाहणारच आहोत। सध्या मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे हे नगरसेवक अपात्र झाल्यामुळे इतरत्र महापालिकांमध्ये ज्यांनी प्रवेश केला आहे ते देखील सगळेच नगरसेवक अपात्र होतील, अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे। मित्रांनो, यावरून आपणास काय वाटतंय, राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का बसलाय का, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। जय हिंद।